लग्न होऊन 2 वर्षे झालेली होती. सुनेला अजूनपर्यंत मूल नाही म्हणून डॉक्टरांना दाखवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की या महिलेच्या गर्भाशयावरती सूज आहे. त्याच्यामुळे हिला मूल होऊ शकत नाही. आता सासऱ्याने भरपूर ठिकाणी उपचार घ्यायला सांगितले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्या सुनेने सांगितलं की माझ्या एका ओळखीचा डॉक्टर आहे, मी त्याच्याकडून उपचार घेते. आता तो घरगुती उपचार होता, पण सगळी आशा तिच्यावरती होती. त्यामुळे तिच्या घरचे होकार देतात. उपचार चालूच होते. आता 13 जुलै 2026ची ती तारीख होती. सायंकाळचे 7 वाजता ही कविता तिच्या सासऱ्याला म्हणते की या सगळ्या गोळ्या औषधं संपलेली आहेत, मला औषध आणायला जायचं आहे. तर पतीला घेऊन मी जाते. तिचा सासरा तिला होकार देतो. सुनेवरती विश्वास होता. सून अत्यंत संस्कारी कुटुंबातली होती आणि तिने आजपर्यंत असं कोणाला काय त्रास दिलेला नव्हता. सासरा तिला म्हणतो जा ठीक आहे. आता त्या महिलेचा पती अरुण नावाचा, वय 30 वर्ष. अरुण एका IT कंपनीमध्ये काम करायचा. अरुण त्याच्या पत्नीसोबत गाडीमध्ये बसून ती गोळ्या आणायसाठी गेला. सायंकाळचे 7 वाजले तरी अजून यांचा पत्ता नाही. त्यामुळे सासऱ्याने पहिलं तर सुनेला कॉल लावला. ती म्हणली की अर्ध्या तासातच पोहोचतोय आम्ही. त्यावेळेला सासरा निश्चिंत झाला. 1 तास झाला, 1.5 तास झाला तरी सुनेचा कॉल नाही. त्यामुळे त्याने पुन्हा कॉल लावला, पण सुनेने काय कॉल उचलला नाही. त्यावेळेला कविताच्या सासऱ्याने त्याच्या पोराच्या फोनवरती कॉल लावला. अरुण पण कॉल उचलेना. त्यामुळे तो काळजीमध्ये बसला. पण काहीच वेळानंतर पुढूनच त्या कविताचा फोन आला आणि ती म्हणाली की अरुणची तब्येत खूपच खराब झाली. मी पोलापाशी आहे. त्या ठिकाणाहून मी गाडी चालवून आता दवाखान्यात चाललेले त्याला घेऊन. त्यावेळेला सासरा म्हणतो ठीक आहे, मला लोकेशन पाठवून दे, मी त्या ठिकाणी येतोय. आता त्या ठिकाणी तिने लोकेशन पाठवलं, पण 15 मिनिटातच तिचा पुन्हा फोन आला. रडत होती फोनवरती आणि म्हणाली की बाबा बाबा, आपला अरुण आपल्याला सोडून गेला. त्याला हार्ट अटॅक आलाय, त्यामुळं तो गाडीतच पडलेला आहे. मी आता काय करू. आता त्या कविताच्या सासऱ्यापाशी तिचं लाईव्ह लोकेशन होतं. तो म्हणला की काळजी करू नको, मी पटकन तिथं पोहोचवतो. जिथं आहे त्या ठिकाणी थांब. ती पुलापाशी थांबलेली होती. कविताला रडताना ऐकून तिच्या सासऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. आता एकीकडे तर त्याचा पोरगा गेलेला होता, दुसरीकडे सून जी होती ती अतिशय दुःखामध्ये होती. त्यावेळेला तो पटकन गाडी काढतो, त्याच्या एका मित्राला घेतो, त्या गाडीपाशी पोहोचतो. त्या ठिकाणी त्याचा पोरगा जो अरुण नावाचा होता तो गाडीमध्येच पडलेला होता निश्चित. शेजारी त्याची सून रडत होती. आता हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटलं. दवाखान्यात घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की हार्ट अटॅक होता आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे. पोस्टमॉर्टम वगैरे केलं आणि त्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतर अरुणचे सगळे नातेवाईक वगैरे जमा झाले, अंत्यसंस्कार केले. त्या ठिकाणी सगळी म्हणायची की खूप भारी होता अरुण, अजूनपर्यंत मूलबाळ नव्हतं, याचा वंश तर संपला. पण त्यावेळेलाच ही जी कविता होती ती हसू लागली. आता हे सगळं बघून त्या सासऱ्याला वाटलं की हिच्या मनावरती परिणाम झाला असेल, त्यामुळे हसत असेल. पण त्यावेळेला कोणी लक्ष दिलं नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेलं, पण अरुणच्या अंत्यविधीसाठी भरपूर नातेवाईक जमा झालेले होते. जे दूरचे नातेवाईक होते ते घरीच राहायला होते. त्या नातेवाईकांमधल्या काही महिला त्या कवितावरती लक्ष ठेवून होत्या, कारण तिच्यावरती पहिल्यापासून या महिलांना संशय होता. ज्यावेळेला अंत्यसंस्कार चालू होते त्यावेळेला हसली, पण तिचं वागणं पण असं काही नव्हतं की तिला एकदम धक्का लागला असेल. जेव्हा ती अरुण मेला होता त्यावेळेला रडत होती, ते तर काय दिसलंच नाही. तिच्या सासऱ्याला पण संशय होता. विधिविधान करण्यासाठी जी काय सामग्री लागते पंडितजी मागतायत, ही कविता उठायची, पटकन घरामध्ये जायची आणि आणून द्यायची. जसं काय एखादा महोत्सव चालू आहे. म्हणजे हिला पती गेल्यास कसलंही दुःख नव्हतं. आता ज्या वेळेला महिलांना हे सगळं नोटीस झालं त्यावेळेला महिलांनी त्यांच्या पतीला सांगायला चालू केले की काहीतरी गौड बंगाल आहे. कारण एखादी महिला जिचा पती गेलेला आहे, लग्न तर 2 वर्षापूर्वी झालेलं आहे, भर जवानीमध्ये पती सोडून गेला, तरी पण ही रडत नाही, काहीतरी अडचण आहे. ज्यावेळेला हे सगळं त्या कविताच्या सासऱ्याच्या कानावरती पडतं त्यावेळेला ते सगळे मिळून तिच्यावरती लक्ष ठेवू लागतात. तिची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवतात. पण त्यांना काही वेळानंतर असं काही समजतं की हे डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचवतात. पोलिसांनी कविताला ताब्यात घेतलं आणि तिला चौकशी चालू केली. की वेळेला मित्रांनो ती काय बोलायला तयार नव्हती. पण काही वेळानंतर पोलिसांचा ज्या वेळेला तिला दबाव आला त्यावेळेला ती कविता पोपटासारखं बोलू लागली. जे काय होतं ते सांगून टाकलं. म्हणाली की मीच माझ्या पतीला मारलेलं आहे. आता नेमकं का मारलं, कशासाठी मारलं आणि ही अशी का करत होती, पूर्ण घटनेचा तपशील देतो मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा. तर चला मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर नमस्कार मित्रांनो, राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यामध्ये अरुण नावाचा एक व्यक्ती राहत होता. अरुणचा बाप रामपाल. रामपालच्या घरी 30-40 एकर शेती होती. गावचा एकदम अतिशय श्रीमंत व्यक्ती होता.
एक प्रकारे तो सावकारच होता असं म्हणू शकतो. हा जो रामपाल होता तो प्रत्येक गरीब व्यक्तीला मदत करायचा. गावाचा सरपंच होता तो पण याच्या सल्ल्याशिवाय काही काम करत नव्हता. जर कोणाला गावामध्ये काम करायचं असेल तर तो सरपंचाकडे न जाता या रामपालकडे यायचा. रामपालचं गावामध्ये कद खूप मोठं होतं. याला एकच पोरगा होता, अरुण. ना या रामपालला पोरगी होती ना दुसरा पोरगा. अरुण एकलौता पोरगा असल्यामुळे अरुणचा खूप लाड केला. जेव्हापासून अरुण मोठा व्हायला लागला होता तेव्हापासून त्याला एकच नाद होता की मला इंजिनियर बनायचं आहे, कॅम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे. बापाने पण त्याचा लाड पूर्ण केला, त्याचा हट्ट पूर्ण केला. मोठ्या कॉलेजमध्ये टाकलं, त्या ठिकाणी तो शिकून आता चांगल्या नोकरीला लागलेला होता. त्याचा बाप म्हणायचा की बघ, मी तुला सगळं दिलं पण आता आपल्या गावची जी शेती आहे ती तुला सांभाळायची आहे, त्यामुळे कुठं नोकरी वगैरे करू नको. पण तो काय बापाचा ऐकत नव्हता. म्हणाला की पप्पा, शेती कोण करते आजकालच्या जमान्यामध्ये, शेतीमध्ये काय आहे, त्यामुळे मी शेती करणार नाही, मी कुठंतरी नोकरी करणार. त्याचा बाप म्हणला की अरे किती पगार भेटणार आहे, जास्तीत जास्त ₹1,00,000. आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये आणि घरामध्ये रोज 10 मजूर काम करतायत, त्यांची पगार मिळून तुझ्यापेक्षा जास्त होती. तू असं नको करू. पण तो काय ऐकला नाही. मॉडर्न होता, त्याला वाटलं की बाहेर जाऊन राहिलं शिकलं तर त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने जगेल. आता बापाने त्याची इच्छा पूर्ण केली. 2-3 वर्षासाठी तो बाहेरगावी राहिला. आता बाहेरगावी राहिल्यानंतर पोराचं वय वाढत चाललं होतं. त्यावेळेला रामपालला वाटलं की आता पोराचं लग्न करून द्यावं. लग्न करायचं कसं, आसपासच आपल्या इथं बघितलं जातं नातेवाईकामध्ये एखादी सुंदर पोरगी आहे का. जर नातेवाईकामध्ये नसेल तर त्यांच्या मित्रामध्ये एका तरुण पोरीबद्दल समजलं. याच्या दूरच्या नातेवाईकामध्ये कविता नावाची पोरगी, 24 वर्ष वय होतं तिचं. कविता दिसायला अतिशय सुंदर होती. कविताचंही ग्रॅज्युएशन झालेलं होतं, त्यामुळे तिचा बाप पण लग्न करायचा विचार करत होता. कविता सुरुवातीला तर नकार देत होती की म्हणायची मला लग्न नाही करायचं. पण तिच्या बापाने तिला दम दिला. म्हणाला की तू जर लग्न नाही केलं तर माझी इज्जत जाईल, मला हे काही सहन होणार नाही, मी माझा जीव देईन. बापाच्या अशा इमोशनल ब्लॅकमेलला ती बळी पडते आणि म्हणते की ठीक आहे, काय हरकत नाही. आता ज्या वेळेला रामपाल त्या कविताच्या बापापाशी गेला त्यावेळेला या रामपालच्या घरची संपत्ती आणि त्या अरुणची नोकरी बघून, अरुण पण दिसायला सुंदर होता, ताकदवान होता, पिळदार शरीराचा व्यक्ती होता, त्यामुळं त्या कविताचा बाप होकार देतो. सुरुवातीला तर कविता नानू करत होती, पण काही दिवसानंतर तिने होकार दिला आणि या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. ज्या वेळेला सुहागरात्रीचा दिवस होता त्यावेळेला ही कविता त्या अरुणला म्हणते की माझं पोट दुखायला लागलंय. अरुण विचार करतो की त्याला पोट दुखायला लागलं असेल, काहीतरी असेल, शिकलेला सवरलेला होता, त्यामुळे त्याने काही जास्त प्रश्न विचारला नाही. कविता दुसऱ्या दिवशी म्हणते की मला पिरियड्स आलेत. तिथे गेले 5 दिवस. असं करत करत 1 ते 1.5 महिना गेला. अरुणने अजूनपर्यंत कविताला हात लावलेला नव्हता, ना साधा तिच्या शरीराला स्पर्श केला होता. तो अरुण म्हणायचा की तू असं का करते, पण ती म्हणायची की नाही हो, माझी तब्येत खराब असते, मला पिरियड्स येत आहेत. म्हणजे एक प्रकारे ती म्हणायची की तू मला हात लावू नको. आता अरुण तर किती दिवस सहन करणार होता. अरुण त्याच्या बापाला रामपालला सांगतो असं घडतंय म्हणून. रामपाल आता ज्या वेळेला त्या सुनेला विचारतो की का गं पोरी, काय होतंय, काय तुला अडचण आहे का. ती म्हणाली की नाही. मग माझ्या पोरासोबत अशी का करते. ती म्हणाली की तसं काय नाही हो, माझी तब्येत खराब असते, माझं पोट दुखतंय, तुम्हाला खोटं वाटत असेल तर वडिलांना विचारा, आम्ही भरपूर वेळा पोटासाठी दवाखाना केलेला आहे. तिचा बाप म्हणतो हो बरोबर आहे, हिला पोटामध्ये दुखायचं म्हणून आम्ही दवाखाना केलेला आहे. त्यावेळेला अरुण पण काय बोलत नाही आणि रामपाल पण काय बोलत नाही. काही दिवस गेल्यानंतर हा अरुण फ्रस्ट्रेट होऊन तिला म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्यासोबत संबंधच करत नाही, जे करायचं ते कर. पण दुसरीकडे अरुणचा बाप म्हणायचा की अरे पोरा, लग्नाला एवढे दिवस झालेत, आता तरी एखादं मला नातवंड दे. पण त्या अरुणला माहिती होतं की ही जी कविता होती त्याला हातच लावू देत नव्हती, तर कसं नातवंड देणार आहे. आता अरुण आणि कविता या दोघांमध्ये कायम वाद व्हायचे. पण अचानकच एक दिवशी कविताच्या पोटात दुखायला लागलं, त्यामुळे तिला दवाखान्यात नेलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या गर्भाशयावरती एक मोठी सूज आहे, त्यामुळे हिच्या पोटात दुखतंय. डॉक्टरांनी सांगितले गेल्या भरपूर दिवसापासून अशी तक्रार आहे. त्यावेळेला अरुणनं आणि रामपालने त्या कविताच्या आईबापाला विचारले की असं घटना घडली का. त्यांनी सांगितले की हो, भरपूर दिवसापासून आम्हाला माहिती होतं, पण आम्ही म्हणलं की एक चांगलं स्थळ आले म्हणून होकार दिला आणि त्या अरुणसोबत लग्न झालं. अरुणचा बाप म्हणला की तुम्ही हे चुकीचं केलं आहे, माझ्या पोराचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलं आहे. आता त्या ठिकाणी अरुण शांत बसतो, पण काय करू शकत नव्हता. शेवटी लग्न झालेलं होतं, पण अरुणची ही मनस्थिती समजून घ्यायसारखी होती. त्यालाही संबंध करायला भेटले नव्हते. दिवसामागे दिवस जात होते. या कवितावरती उपचार चालू होते. भरपूर दिवस झाले, उपचार करून का उपयोग होईना. त्यावेळेला कविता तिच्या सासऱ्याला म्हणते की बाबा, माझ्या एका ओळखीचा डॉक्टर आहे,
तो घरगुती उपचार करतोय. त्याच्याकडून जर आपण उपचार घेतले तर काही अडचण येणार नाही, ठीक होऊन जाईल. त्यावेळेला हा रामपाल त्या अरुणला म्हणतो की ही जिथं म्हणते तिथं घेऊन जा, लवकर उपचार करून घे. आता हळूहळू ते घरगुती उपचार चालू झाले. थोडीफार सुधारणा होत होती. आता पोटात दुखायचं कमी येऊ लागलं होतं. पण ज्या वेळेला हा अरुण घरी नसायचा त्यावेळेला ही कविता एकटीच त्या डॉक्टरकडे जायची. कधी एकटी जायची, कधी कोणाला मैत्रिणीला घेऊन जायची. असं करत करत 2 वर्षे गेली. 2 वर्षात या अरुणने तिला अजून एकदा पण हात लावलेला नव्हता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक दिवशी गोळ्या औषध आणायला जाताना अरुणला हार्ट अटॅक आला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याचे अंत्यसंस्कार वगैरे झाले आणि अंत्यसंस्कार करताना नेमकी ही हसली. त्याच्यावरून माणसांचा संशय बळावत गेला. पुढे चालून त्याच्यावरती लक्ष ठेवून व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यांचा जो संशय होता तो खरा ठरला. तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी विचारलं, तिनं कबूल केलं. तर घडलेली घटना अशी होती, ही जी कविता होती कॉलेजपासून हिचं एका पोरासोबत अफेअर होतं. तो पोरगा एक घरगुती दवाखाना चालवायचा. आता ही कविता होती आणि तो पोरगा होता सचिन. या दोघांमध्ये संबंध वगैरे भरपूर वेळा बनले होते. त्याच्याबद्दल चर्चा गावामध्ये झालेली होती. त्यावेळेला कविताच्या बापाला समजलं. त्यांनी त्या पोराला खूप मारलं आणि या कविताला आणि त्याला वेगळं केलं. कविता म्हणू लागली लग्न केलं तर त्याच्यासोबतच करणार आहे. त्यावेळेला तिच्या बापाने सांगितलं की मी मरून जाईल पण तुला त्याच्यासोबत लग्न करू देणार नाही, आमच्या खानदानाचा सवाल आहे. त्यावेळेला कविताला असं इमोशनल डॅमेज केलं. नेमकं त्यावेळेलाच या अरुणचं स्थळ तिच्यासाठी आलं होतं. त्यावेळेला तिने होकार दिला, लग्न झालं. पण त्या सचिनला एक सांगितलं तिनं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्यासोबतच संबंध करेन, तुझ्यासोबतच राहीन. याच्यासोबत तर मी आता लग्न करते पण पुढे चालून तिथून मी तुझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असेन. तिनं जसं त्याला वचन दिलं होतं तिनं तसंच केलं. त्या डॉक्टरच्या बहाण्याने ती त्या सचिनच्या घरी जायची. त्या ठिकाणी सचिनसोबत संबंध करायची, वेळ घालवायची. पण आता भरपूर दिवस झालं होतं. सचिन तिच्या मागं लागला होता की ती आता किती दिवस भेटणार आहे असं. लग्न तर करावंच लागेल. माझ्याही घरचे लग्न करायचं म्हणतात. जर तुला जमत नसेल तर सांग मला. पण ही कविता त्या सचिनच्या प्रेमामध्ये पागल झालेली होती. तिला काही सुचलं नाही. दुसरीकडे एवढा काळजी घेणारा पती होता तिचा, पण तिने काही विचार केला नाही. त्या दोघांनी प्लॅन बनवला कसं करायचं, काय करायचं. आता त्या सचिनला सगळ्या औषधी माहिती होत्या, कोणतं औषध दिल्यावर काय होतं. त्यानं तिला एक औषध दिलं आणि म्हणाले कुठं तर बाहेर घेऊन जा आणि त्याला कोल्ड्रिंकमध्ये टाकून औषध दे. तिने तसंच केलं. कोल्ड्रिंकमध्ये टाकलं औषध आणि त्या अरुणला म्हणाली की मला गोळ्या घ्यायला जायचं आहे. तोही तिच्यासोबत गेला. रस्त्याने जाताना त्याला कोल्ड्रिंक दिली. त्या ठिकाणी त्याने ती कोल्ड्रिंक पिला. हळूहळू पुढे जाईल तसं त्याला हार्ट अटॅक यायला लागला. त्याच्या छातीत दुखायला लागलं. तिने त्याला हालू दिलं नाही, गाडीत लॉक केलं आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. नंतर ज्या वेळेला त्याचा अंत्यसंस्कार वगैरे झालं त्यावेळेला त्या सचिनसोबत तिचं कॉन्टॅक्ट चालू होतं. कॉन्टॅक्ट चालू असताना तिच्या मनामध्ये काय आलं काय माहिती. तिला वाटलं असेल की आता मी सुटले. त्यावेळेला ती हसली. पुढे चालून या सचिनचं जे पूर्ण काही विधिविधान करायचं होतं ते हरिद्वारमध्ये करायचं होतं. नेमकं त्या ठिकाणी ही पोरगी गेली. त्या ठिकाणी जाऊन एका पोराशी बोलत उभं राहिली. आता सगळ्यांना वाटलं की नेमका काय प्रकार आहे. त्यांनी बघितला त्या पोराचा चेहरा. घरी आल्यानंतर बघितलं तर अंत्यसंस्कारमध्ये पण हाच पोरगा होता. ही सगळं प्रूफ घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं. तर विषय हा होता की हरिद्वारमध्ये पण हा सचिन तिच्या पाठीमागे गेला होता आणि ते दोघं त्या ठिकाणी कसं करायचं पुढे म्हणून प्लॅनिंग करत होते. अशा प्रकारे या कविताचा पूर्ण प्लॅन उघड झाला आणि दोषी जे होते ते सापडले. सचिन आणि ही कविता पोलिसांच्या ताब्यात आहेत. यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल पुढे चालून. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आपले व्हिडिओ असेच येत राहते. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.